मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पदभरतीचे अखेर रिझल्ट जे आहेत प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांनी सीनियर असिस्टंट अकाउंट्स आतापर्यंत या एका पदाचाच रिझल्ट जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। जसं की पहा मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा परिषदेने त्यांच्या वेबसाईटवरती अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे। पहा याच्यामध्ये जसं की सीनियर असिस्टंट अकाउंटमध्ये कुणाची निवड झालेली आहे आणि कट ऑफ किती लागलाय त्याचीही माहिती दिली आहे। पहा या ठिकाणी पाहू शकता, आउट ऑफ 200 पैकी कट ऑफ इथं दिलं आहे तर 90 मार्क्स वरती कट ऑफ गेलेला आहे। या पदाचा 45% 200 पैकी तर ऑल कॅटेगरीचा एकच कट ऑफ त्यांनी दिलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण, जसं की आता पहा या ठिकाणी पहिला जो विद्यार्थी आहे 154 वरती आहे, त्याच्यानंतर 144 138 अशा पद्धतीने मार्क्स आहेत आणि कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स पडलेले त्याचीही माहिती इथं दिली आहे। पहा त्यांनी अशा पद्धतीने। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर टोटल विद्यार्थी किती होते या ठिकाणी 132, त्याच्यामध्ये 90 पर्यंत जे आहेत मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हा कट ऑफ जो आहे मित्रांनो अशा पद्धतीने दिलेला आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी। तर आतापर्यंत फक्त एका पदाचाच रिझल्ट जो आहे या ठिकाणी दिसतोय। रत्नागिरी जिल्हा परिषदवरती देखील पहा ऑफिशियल वेबसाईटवरती वरिष्ठ सहाय्यक लेखा एकाच पदाचा आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे। त्यांनी देखील अशा पद्धतीने पहा या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये कट ऑफ दिलेला नाही, परंतु इथं देखील आपण जर पाहिलं तर 90 पर्यंतच या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो या पदाचा गेलेला आहे। शेवटी 90 पर्यंत या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे याच्यामध्ये झालेलं आहे। तर अशा पद्धतीने ह्या लिस्ट जे आहेत या ठिकाणी लागलेले आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हा परिषदच्या, ज्यामध्ये असिस्टंट जे सीनियर असिस्टंट अकाउंट्स आहेत त्यांचा रिझल्ट आता लागलेला आहे। बाकी पदांची जसे रिझल्ट प्रसिद्ध होतील किंवा इतर पदांची जशी माहिती येईल प्रत्येक जिल्हा परिषदेची तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिली जाईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।